श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आली येती. नृपराया दर्शन तिथी स्वेच्छेने तया राहती तयापुरती. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. भावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारते पसारे फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, तेथे येती राजपुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसणे म्हणती त्या जनासी, डोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी, कोणते हो वसत असे. ऐसे त्यांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवले एक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात, पाथले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे, मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे, म्हणून या विनविते. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करते, नाही मिती तयाते. कोणी नवसाती करती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरवणे. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मुडेली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकासी. सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नदके वर्ज्यास. जे पातले करू छळणा, त्यांची झाली विटंबना. दंडावत पुस्थित जना, अवतरली अतिवर्य. इतिशी स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समृत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदैयतो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजे वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बळद्या माझी त्या उसरी, मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार, माणकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींची. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागे परियसा. आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. एकोणी ऐसे उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजने, त्यापूर्वी तात्यासी सन्माने. गौरवणी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणे भक्ती, धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांचे, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाणे, याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ केले. तात्यामुनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठवणी चोळापाप्रती. त्याज माझी विनंती करीती, बुद्धिवादे सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हार राव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशा, चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, चहागरीचा भूस आले. चोळापानी कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. तुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळाप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरवणे शिशूचा हात अक्षरे पंडिते लिहविते तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे 19 समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाच्या मनी आम्हा विषयी भावन असे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्ही राणे आवडे. ऐसा यत्ने व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करून असा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून नव्हता स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसे. असं कोणे एके दिवशी साधूने योग्य समयासी मेण्यात घालवणी स्वामींची तात्या साहेब निघाले. कडब गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागोते अक्कलकुटी आले असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकेला हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ता वाचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हार रावण द्रुपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारते कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव रूपकार्याचे तरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव घ्याला म्हणे पळाळे तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याचे दिवशी आज्ञा आले यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडवणे. साहेबा विषप्रयोग केला मल्हारराव वरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी वेडी पडली स्वामी वचनी प्रचिती आली अघटित लीला दाबिली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.